स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन नंबर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 1 ऑगस्ट 2024. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी किंवा इतर कुठल्याही पिकावर अमावस्या किंवा अमावस्याच्या नंतर फवारणी व्यवस्थापन करायला हवे का, आणि याच परिस्थितीमध्ये जर आपल्याला फवारणी करायची असेल तर कोणकोणत्या प्रकारची औषधे आपण फवारणीमध्ये घ्यायला हवी याची डिटेल आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला विषय तो म्हणजे अमावस्येच्याच कंडिशनमध्ये फवारणी का करायला पाहिजेत. आता वेगळ्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ येत आहेत की अमावस्येच्या पहिले किंवा अमावस्येच्या नंतरच आपण फवारणी करायला हवी. याचे एकमेव कारण म्हणजे पतंग येतात, अंडी टाकतात आणि अमावस्येच्या रात्री जास्तीत जास्त अंडीचा किंवा अळीचा त्यानंतर प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. तर हे एकदम चुकीचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांना सांगत आहे, आपल्या शेतामध्ये कंटिन्यू शेतकरी येतात, पण जास्तीत जास्त शेतकरी समजून सुद्धा न समजण्यासारखे व्यवस्थापन करतात. जसं की आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की कुठल्याही पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला शेतात आपल्या पिकाची कंडिशन बघून फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या शेतामध्ये रोग असेल तेव्हाच आपल्याला फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जर आपल्या शेतामध्ये रोग नसेल तर अशा ठिकाणी व्यर्थ खर्च करून काय फायदा नाही. जसं की आपल्या शेतामध्ये तूर आहे, तुरीला जास्तीत जास्त फुलोर आलं असेल अशा ठिकाणी आपल्याला अळीचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळते. जसं की आपल्या शेतामध्ये हरभरा घाट्यावर आहे, अशा ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळते. जसं की आपल्या शेतामध्ये कपाशी एकदम दाटून गेलेली आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त व्हाईट फ्लॅग पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं एकच तात्पर्य आहे का जेव्हा आपल्या शेतामध्ये किडीला, अळीला अनुकूल वातावरण असते किंवा त्याचं अन्न खाद्य तयार असते तेव्हाच त्याचा प्रादुर्भाव विशिष्ट पिकावर, असं नाही का वेगळ्या पिकामध्ये बघायला मिळते आणि वेगळ्या पिकामध्ये बघायला मिळत नाही. कपाशी असो, सोयाबीन असो, तूर असो, या पिकामध्ये आपल्याला बघायला मिळते. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या शेतामध्ये जेव्हा सोयाबीनला जास्तीत जास्त फुलधारणा असते तेव्हा अळीचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो. त्याचबरोबर तुरीला सुद्धा अधिक फुलधारणा शेंगा लागतात तेव्हाच अळीचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो. आणि हरभरा पिकामध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला घाटी अधिक असते तेव्हाच अळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. सांगण्याचं एक तात्पर्य आहे का आपल्या शेतामध्ये जेव्हा कपाशी असो किंवा इतर कुठल्याही पिकावर रोग आहे तेव्हाच आपल्याला फवारणी करायची आहे. असं नाही का आपण अमावस्येच्या पहिले, अमावस्येच्या नंतर किंवा अमावस्येच्या दरम्यान फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला 40-50 दिवस फवारणी करण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं की अमावस्येच्या रात्रीला पतंग येते, अंडी टाकते, अंडीपासून अळीत रूपांतर होते आणि अळीचा अधिक प्रादुर्भाव होते. आता महत्त्वाचा विषय आहे की कपाशी या पिकाचे नियोजन करताना जे काय आपण बियाणे घेतो, सुरुवातीला BG1 आणि BG2 म्हणजेच क्रॅक 1 आणि क्रॅक 2 याची निर्मिती झाली. क्रॅक 2 मध्ये 2 प्रकारचे जीन्स आहेत, 2 प्रकारच्या अळ्या त्यामध्ये नष्ट होतात. सुरुवातीला जर आपल्या शेतामध्ये अळी दिसत असेल, म्हणजेच सुरुवातीपासून ते 60, 70, 80, 90 दिवसादरम्यान जे काही आपल्याला अळी दिसते ती अळी आपल्याला नॉन बीटीवर दिसते. आता इतर ज्या झाडावर अळी असते, ज्यामध्ये प्रोटीन आहे, जीन्स आहे, अशा ठिकाणी अळीनं डंक जरी मारला तर अळी ही डायरेक्ट उपाशी राहून मरून जाते, कारण त्यामध्ये प्रोटीन आहे. आणि अळीसुद्धा एवढी विषारी राहते, जर आपल्या शेतामध्ये बारीक जी पाती आहे त्याला डंक मारला तर पातीसुद्धा गळते आणि अळीसुद्धा मरून जाते. सुरुवातीला जो कपाशी या पिकामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो हा नॉन बीटीवर आहे. आता मी हे प्रूफ सुद्धा करून देऊ शकतो. आपल्या शेतामध्ये भरपूर सारे आपण व्हिडिओ केलेले आहेत. सांगण्याचं महत्त्वाचं आहे की जे काही आपल्याला बोंडअळी सांगितलं ते बोंडअळी नाही आहे, बोंडसड आहे. बोंड सडल्यानंतर जी अळी ही बॅक्टेरियाची अळी आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, गेल्या 5-6 वर्षापासून शेतकऱ्यांना जिथं माळावर शेती आहे किंवा कोरडवाहू शेती आहे अशा शेतकऱ्यांना कपाशी चांगल्या प्रकारे उत्पादन येत आहे. त्या ठिकाणी असं नाही का बोंडअळी येत नाही, त्या ठिकाणी बोंडसड येत नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी बोंडअळी सुद्धा येत नाही. म्हणजेच बोंडसडपासून जे निर्माण होते ती बोंडअळी आहे. महत्त्वाचं आहे, आपली जमीन काळी असेल किंवा आपल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तर अशा ठिकाणी या अळीचा, या बोंडसड रोगाचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो. आता महत्त्वाचं आहे, आपल्याला अळीचं कुठल्याही प्रकारचे नियोजन करायचं नाही. जे काही आपली सुरुवातीला अळी आहे ही नॉन बीटीमध्ये येते. जे काही फुल असते आपल्याला सांगितलं ते फुलामध्ये अळी येते, नंतर बारीक बोंडामध्ये जाते, हे एकदम चुकीचं आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी पुढे नेक्स्ट हा शूट करणार आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर जे काही आपल्या मनात गैरसमज आहे, प्रश्न आहेत, हे नक्कीच दूर होतील. शेतकरी मित्रांनो, नंतर महत्त्वाचा दुसरा विषय आहे की या परिस्थितीमध्ये आपण फवारणी करायला पाहिजेत का, तर करायलाच पाहिजेत. महत्त्वाचं नाही का अमावस्या आहे किंवा पौर्णिमा आहे या दरम्यान आपण फवारणी करायला पाहिजेत, कारण महत्त्वाचा विषय आहे की गेल्या 15 ते 20 दिवसापासून सतत पाणी आहे आणि अशा पावसामध्ये जर आपल्याकडे उघाड पडली असेल तर आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये फवारणी करताना सर्वप्रथम आपल्या ॲसिपेट 75% हे आपल्या 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आपल्या शेतामध्ये मग जे काही सांगतात अंडी आहे किंवा मग पतंग येऊन अंडी टाकते किंवा आळी आहे, हे सुद्धा या ॲसिफेटमुळे 100% कंट्रोल होईल. यानंतर ॲसेटामास्पाईट हे 10 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे.
आणि यासोबत आपल्या मोनोकोटोफास 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचा आहे। या शेतकरी मित्रांनो, या उलट जर आपल्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव 80 ते 100% आहे, प्रत्येक झाडावर जास्तीत जास्त माव्याचा प्रादुर्भाव आहे, तर अशा ठिकाणी फवारणी घेताना आपल्याला सुप्रीम ॲसिफेट मोनो, सुप्रीम हे ऑर्गॅनिक कंटेंट आहे, सुप्रीम 40 ml, ॲसिफेट 75%, 30 ग्रॅम, मोनोकोटोफास 40 ml, या तिन्हीचे कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे। आपल्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव 40-50% असेल तर अशा ठिकाणी ॲसेटामॉस स्प्राईट, ॲसिफेट आणि मोनोकोटोफास हे 3 घ्यायचे आहेत। महत्त्वाचा विषय सर्वात शेवटी फवारणीच्या दरम्यान आपल्या 100 ग्रॅम युरिया पंपमध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा विषय की सोशल मीडियामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सांगितल्या जात आहे की अमावस्येच्या रात्रीला पतंग येऊन अंडी टाकते आणि त्या अंडीपासून अळीचं रूपांतर होते आणि अळीचा अधिक प्रादुर्भाव वाढतो, तर एकदम चुकीचं आहे। आणि असं जर आपल्याला कोणी सांगत असेल तर नक्कीच आपण त्याला विचारायला पाहिजेत का आपले प्रोडक्ट घेतल्यानंतर जर अमावस्येच्या नंतर आपण फवारणी केली तर महिनाभर आपल्याला फवारणी करण्याची गरज पडणार नाही का? शेतकरी मित्रांनो, असं कुठल्याही प्रकारचं औषधी नाही जे आपण अमावस्येच्या नंतर कितीही अंडी टाकली आणि कितीही आळ्या झाल्या आणि त्यानंतर आपण फवारणी केली तर 1 किंवा 1.5 महिना आपल्याला फवारणी करण्याची गरज पडणार नाही। तर असं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट, कुठल्याही प्रकारचं औषध मार्केटमध्ये आजपर्यंत आलेलं नाही। जे काय आपल्याला जास्तीत जास्त सांगितलं जात आहे हे औषधीचा सेल आहे किंवा आपला गैरसमज जे आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत त्याच शेतीमध्ये आपल्याला गुंतून ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे।